खरं म्हणजे आजचा दिवस आणि कालचा दिवस आपल्या महाराष्ट्रासाठी आणि तमाम शिवभक्तांसाठी, मराठी माणसासाठी गौरवशाली आणि अभिमानाचा होता. त्या बाबतीत देखील मुख्यमंत्री महोदयांनी डिटेल सगळं सांगितलंय. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आपलं सरकार राज्यकारभार करत आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं देखील केंद्र सरकार विकास से विरासत आणि अशा प्रकारची भावना ठेवून काम करत असताना युनेस्कोच्या यादीमध्ये 12 आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जे आहेत जागतिक वारसा यादीमध्ये त्याची नोंद झाली. हे आपल्यासाठी फार मोठी अचीवमेंट आहे आणि महाराष्ट्रासाठी गौरव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 7 समुद्रापलीकडे पोहोचला आपण म्हणतो, आणि तो खऱ्या अर्थाने काल युनेस्कोच्या यादीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. आणि म्हणून मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, युनेस्कोचे सर्व लोक, त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदय, आपण त्यावेळेस देखील केंद्राकडे पाठपुरावा केला. सुरुवात आपण केल्यानंतर मोदी साहेबांनी देखील त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन आपल्याला यामध्ये यश मिळालं. त्यावेळेचे आपले मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आता आशिष शेलार, सांस्कृतिक विभागाचे खारगे, या सगळ्यांनीच एकत्रित कलेक्टिव्ह एफर्ट्स घेऊन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाल्यानंतर या ठिकाणी कालचा जो दिवस आहे हा अतिशय आपल्या सगळ्यांसाठी आनंद आणि महत्त्वाचा आहे. गौरवशाली इतिहास जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तो जगभराला कळेल. जगभरातले लोक शिवप्रेमी, गडकोट किल्ल्यांचं जसं आम्ही संवर्धन आणि जतन करतोय ती देखील सरकारने भूमिका घेतली आहे आणि जगातले लोक आता हे किल्ले पाहायला येतील. खऱ्या अर्थाने पर्यटन हा भाग आहेच, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही शूरता आहे, त्यांचं जे काही विजन आहे, कसे किल्ले बांधले त्यांनी, कुठे कुठे म्हणजे कोणी विचारच करू शकत नाही. त्यावेळेचं आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, सगळं जे काय विजन ठेवून त्यांनी हे किल्ले उभे केले याचं दर्शन जगभरातल्या लोकांना होईल.